हा अहो ज्या सबको लेना साथ जोड़ के आंधी और तूफान से भिड़े। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा हा भारत देश, त्याच्यामध्ये एका महिलेवरती एक पुरुष हात उचलतो आणि कोणीच काही करत नाही, सगळे शंडासारखे बघत बसतात. त्या महिलेने सगळं काढल्यानंतर तुमचे कर्मचारी तिच्यावरती हसतात. ही कुठली पद्धत आहे? काय किती तत्परता दाखवली? ऑन दी स्पॉट अधिकार असताना तुम्ही काय केलं? लावायचा मेनू आहे तो नव्हता आपल्याकडे भाजीपाला तुम्ही मागून घ्यायचा. तुम्ही त्याची शहानिशा का केली नाही? अख्ख्या महाराष्ट्राने बघितला, तुमच्याकडे तो व्हिडिओ नव्हता. आता जे बोलतोय त्या महिलेला 1000 कॉल गेलेत आतापर्यंत. भीतीच्या सावटाखाली जगते ती. कशासाठी? हे सिंपल एकच गोष्ट आहे, कायदा फक्त गरीबालाच का? सर ते गांजाचं दुकान आहे, दारूच आहे, काय 2 नंबरचा व्यवसाय. 4x4च्या खोलीमध्ये राहणारी महिला, 5x5च असेल, 10x10ची खोली मोठी असते. सगळे लोक तुमच्यासमोर उभा राहिलेत ना आता. कोणत्या अधिकाराने तुम्ही गोष्टी करतात ह्या? हा अहो ज्या एखादा व्यवसाय उभा करायचा, तुम्ही व्यवसाय उभा करून एकदा गरीब होऊन बघा, म्हणजे तुम्हाला आमचं दुःख समजेल. तुम्हाला दुःख समजून घेण्यासाठी आधी गरीब व्हावं लागेल. एखाद्या अतिक्रमणावरचा गाडा उचलून फेकून देण्यापेक्षा त्याला म्हणायचं घेऊन जा बाबा. का? तो नाही घेऊन जाणार. पोलीस असल्यानंतर घेऊन नाही जाणार, जातो तो, पण तुम्ही उचलून फेकून देणार. त्याचं नुकसान काय आहे? एखाद्या गरीबाला व्यवसाय करत असताना किती त्रास सहन करावा लागतो. अहो हे नाहीयेत मोठे, हे नाहीत घेऊ शकत भाड्याने गाळे. 15-15,000 तुमच्या जागा आहेत, तुमच्या सरकारच्या जागा आहेत, आणि त्याला भाडं दुसऱ्यांनी खायचं. हा कुठला न्याय आहे? म्हणजे कोणत्या पद्धतीमध्ये तुम्ही काम करताय आणि कशासाठी करताय? मग तुम्हाला पदावरती बसवलं कशासाठी? याच्यासाठी, एखाद्या महिलेवरती हात उचलण्यासाठी, एखाद्या पुरुषाला बळजबरी करण्यासाठी. त्या मोमेंटला मी इथं हजर असेल. मला फक्त इथं पोहोचायला 1 तास लागतो. 1 तास, जास्त नाही.